पैसे तिथंच द्या, पैसे पण तिथंच द्या. आणि महेश पाटील आपल्याला सुद्धा 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. लय भरी रामबाई यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि आपले पैसे आपल्या 12व्या खेळाडूकडे आहेत, आपण द्यायचं आहे. तर पंच सामना ताबडतोब चालू करायचा आहे आणि टाइम आपण लावायचा आहे. पंच तर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक गोलंदाज दुर्वेश थोकल. तर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल आशिष पाटील. क्रॉस स्ट्राईक एंडला फलंदाज वैभव भोपी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल सज्ज. तर गोलंदाज सांगडे संघाचा सांगोली संघाचा दुर्वेश थोकलचा पहिला चेंडू. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू. फलंदाजा चेंडू काय समाधान आहे, निर्धाव चेंडू फेकतो. या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव फेकतोय तो गोलंदाज दुर्वेश. 4 षटकांचा हा सामना. आणि रिव्ह्यू बघा, फक्त बिमर आणि रनरसाठी असेल, बाकी दुसरा कोणालाही रिव्ह्यू कशासाठी दिला जाणार नाही. अंडर 19चा हा गोलंदाज आमचे 12वे प्रतिनिधी सांगतात. यावेळेचा हा चेंडू सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खाली राहिला आणि लगातार दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो गोलंदाज दुर्वेश. तर यावेळेस पुन्हा एकदा दुर्वेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. दुर्वेश धावण्याची सुरुवात. यावेळेचा हा चेंडूला ढकललाय कव्हर पॉइंटला. चेंडू जात आहे स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला खणखणीत चौकार. माझी दैना रे तिच्या विनाची माझा तर चौकारानं मात्र अकाउंट ओपन करतोय तो फलंदाज आशिष पाटील. दुर्वेश याच्या शतकातील पुढचा चेंडू. पहिले 2 चेंडू तर अतिशय सुरेख फेकले होते गोलंदाज दुर्वेश यानं. तर शतकातील पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटने शपल झाले आणि प्रहार केला. चेंडू जाते यावेळी स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला बाहुली मनामध्ये भरला. तर धन्यवाद डीजे ऑपरेटर. पहिले 2 चेंडू दुर्वेश याने अतिशय जबरदस्त फेकले होते. त्यानंतर फलंदाज आशिष पाटीलला मात्र लय सापडली. बॅक टू बॅक 2 चौकार मारले की हॅट्रिक मारेल का हा फलंदाज. यावेळचा हा चेंडू खराब चेंडू. उजव्या बाहेर जाणारा चेंडू खराब आहे. स्वेअर चेंडू आहे. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बिनबाद 9 धावा. चालू असलेला सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सोरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे विरुद्ध गावदेवी सांगोर्ली या 2 बलाढ्य संघामध्ये हा सामना. स्लोअर चेंडूला प्रहार. चेंडू गेलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. अतिशय जबरदस्त खेळ पाहतोय आपण सांगडे संघाच्या माध्यमातून. रिवर्स फुल केलाय. सक्सेस सुद्धा झालाय आणि चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. मुंबईची चावी पुण्याचा आयटम. मुंबईची चावी पुण्याचा आयटम. तोंड बांधून पळती चिंगाट. तोंड बांधून पळती चिंगाट. लय भारी ग लय भारी हे कोल्हापूरचं झिंगाट. लय भारी रे लय भारी हे कोल्हापूरचं झिंगाट. पहिल्या शतकाचा खेळ संपलाय. धावा आल्या त्या 19. म्हणजे अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहिली. ते फलंदाज आशिष पाटील याची
पहिले 2 चेंडू दुर्विषयाने चांगले फेकले होते. नंतरच्या 4 चेंडूवर अतिशय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाच्या माध्यमातून. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक गोलंदाज अमर माटे. अमर माटे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक ओव्हर द विकेटने मारा करेल. डाव्या हाताचा हा गोलंदाज यावेळेस प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाला. घाबरला मला घाबरला. तर या ठिकाणी पहिला धक्का बसतोय. फलंदाज वैभव भोपी मात्र तंबूच्या आश्रयाला जो भोपळा न फोडता परतलाय. तर नवीन आलेला फलंदाज वैभव पाटील. अमित भोपी यावेळेचा हा चेंडूला फक्त पंच केलाय. चेंडू कव्हर पॉइंटला जातोय आणि पाहता पाहता चेंडू गेलाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. तर अतिशय जबरदस्त खेळ पाहतोय आशिष पाटील याचा विचार केला तर पहिले दोन चेंडू डॉट खेळल्यानंतर आता मात्र थांबायला काय मागत नाही हा फलंदाज आशिष पाटील. यावेळेस गोलंदाजीच्या भोवऱ्यावर अमर माटे लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. एक तडाख्याबंद फलंदाज आता स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला टोलवला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता पूर्ण केल्या या 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी आपण पाहू शकाल. स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाच्या माध्यमातून फलंदाज आहे तो आशिष पाटील. आशिष पाटील. यावेळेस गोलंदाजाचा हा चेंडू जोरदार अपील आणि पायचीत फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय तो स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाला. इनफॉर्म फलंदाज आशिष पाटील तंबूच्या आश्रयाला. स्क्रीनवर पाहू शकाल ओम शिवसाई मंडप डेकोरचे प्रोपायटर नाना भोईर, अक्षय भोईर यांचा बॅनर आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. तर आणि भैरवनाथ इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर अविनाश पाटील आणि संतोष खोपडी. तर यावेळेस नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला रमाकांत पाटील. रमाकांत पाटील स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजाला एक मोठं यश मिळालं आहे अमर मोठे याला. अमर माटेचा हा चेंडू यावेळेस सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षण तर खराब झालं आहे परंतु शॉर्ट्स कव्हरला एकदा क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं परंतु हा चेंडू खराब आहे. अवंताच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 26 धावा. धावसंख्या 26. अतिशय जबरदस्त खेळ पाहू शकाल आपण सांगडे संघाच्या माध्यमातून. एक जबरदस्त फलंदाज आशिष पाटील तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर आता मात्र एक चांगला खेळ करावा लागेल या दोन्ही फलंदाजाला. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू फेकतो निर्धाव. धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या 26. अंतिम चेंडू दुसऱ्या शतकातील अमर याच्या गोलंदाजाचा विचार केला तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली अमर याच्या माध्यमातून. अंतिम चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करेल. यावेळेस ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद झाले ते रमाकांत पाटील.
तर या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय तो सांगडे संघाला. नवीन आलेला फलंदाज मंगेश पाटील. तर वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं गोलंदाज असेल मिलिंद वाघमारे. डाव्या हाताचा एक यशस्वी गोलंदाज मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल. उसाली संघाला मात्र आपल्या गोलंदाजीच्या जीवावर मात्र रोखून ठेवलेला हा गोलंदाज मिलिंद वाघमारे. डाव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड मारा करतोय. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आला नाही. चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या स्थिर. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. शतकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू खराब आहे. अवंतच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 27. 3 फलंदाज बाद 27 अशी धावसंख्या स्वरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाची. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्लोअर चेंडू, परंतु हा चेंडू खराब आहे. अवंतच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 28 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी स्वेर फेकतोय हा गोलंदाज, ज्यानं मागच्या मॅचमध्ये एक जबरदस्त गोलंदाजी केलेला हा गोलंदाज. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव फेकतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. ते गोलंदाज मिलिंद वाघमारे याच्या माध्यमातून. मिलिंद वाघमारे याचा पुढचा चेंडू. यावेळी स्लोवर होता. चेंडूला ढकलून दिलं कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी आहे. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली 1 धाव. एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29. तिसरं शतक आपण प्रगतीपथावर पाहू शकाल. आणि यावेळी स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा फलंदाज असेल तो अमित भोपी, ज्यानं अद्याप एकही चेंडूचा सामना केला नाही. तोच फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला. डाव्या हाताचा हा फलंदाज मोठमोठे फटके मारावेच लागतील ते सांगडे संघाला, कारण सांगोली संघाची फलंदाजी खूप चांगली आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केलाय. यावेळेस गोलंदाजचा हा चेंडू अकुटप्प्याचा चेंडू होता. जोरदार हिट केला. चेंडू स्कोअर लेगला तर क्षेत्ररक्षक येतो. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी चांगली झाली. तत्पूर्वी फलंदाजी केली ही पूर्ण 1 धाव. या एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 30 धावा. 30 धावा प्रगतीपथावर. लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन आहे ते सांगडे संघाचं आपण पाहू शकाल. तर यावेळेस गोलंदाजचा हा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू होता. फुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेटला आणि 2-2 षटकांना चकवत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. हा खणखणीत चौकार. तर या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 34. यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केली, परंतु पंच सांगतात हा चेंडू खराब आहे. स्वेर चेंडू आहे. अवंतरच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 35 धावा. 35 धावा धावफलकावर. मला वाटतंय अंतिम चेंडू गोलंदाजचा असेल. 1 to go. यस, गोलंदाज धावण्याची सुरुवात. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडू जातोय निर्धाव. 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 35 आणि गडी बाद झालेत ते 3. डीजे अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा.
धावसंख्या झाली ती 35. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं शतक गोलंदाज सागर पारधी. अंतिम शतक हाणामारीचं शतक. मोठे मोठे फटके मारावे लागतील या शतकामध्ये. निर्धारित 4 शतकांचा हा सामना, कारण सांगडे संघ एक मोठ्या फलंदाजीचा एक मानला जाणारा हा संघ सांगडे संघ आणि त्यांच्या विरुद्ध क्षेत्ररक्षण करणारा सांगोली संघ. धावा झाल्यात 35. अंतिम शतक कशा प्रकारे फेकतोय हे पाहायचं आहे. तर स्ट्राईक एंडला डाव्यातचा फलंदाज अमित भोपी. अमित भोपी स्ट्राईक एंडला गोलंदाज. यावेळेस गोलंदाजी मार्को असेल तो सागर पारधी. शतकातील पहिला चेंडू. शतकातील पहिला चेंडू. यावेळेस धावण्याची सुरुवात. यावेळेस जोरदार चपराक मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला काय टायमिंग झाला नाही. चेंडू स्वतः क्षेत्ररक्षण अडवलं, परंतु एक धाव मात्र मिळाली ती सांगडे संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 36 धावा. तर पाहिलं असेल सोमनाथ, तर आशिष पाटील ज्यानं धुवाधार फलंदाजी केल्यानंतर मागच्या फलंदाजाला मात्र अजूनपर्यंत काही सूर सापडला नाही. अजूनपर्यंत मोठे फटके का येत नाही सांगडे संघाच्या माध्यमातून. अंतिम शतक असेल, 5 चेंडू बाकी असतील. 5 चेंडूमध्ये किती धावा जमा करतोय पाहायचं आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल यावेळेस मंगेश पाटील. मंगेश पाटील स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज यावेळेस सागर पारधीचा हा चेंडू राईट उर्दू विकेटने. यावेळेस जोरदार अपील मात्र केलेली आहे. तू मे सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. तर नवीन आलेला फलंदाज सुधीर पाटील. सुधीर म्हटल्यानंतर मी मागच्या याच्या सामन्यातच बोललेलो सुधीर तांडेल याची आठवण येणार. सुधीर नॉट स्ट्राईक एंडला. तर स्ट्राईक एंडला फलंदाज मंगेश पाटील. तर गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सागर. सागरचा हा चेंडू फुल केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू स्क्वेअर लेगला येतोय. क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउन्स चेंडू हातात जातोय. फेकी करतोय. तत्पूर्वी फलंदाज 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38 धावा. 38 धावा. अतिशय जबरदस्त आपण सामना पाहू शकाल. सांगडे विरुद्ध सांगोर्ली या जर सामन्यामध्ये 4 धावा कमी आहेत आहे स्कोअर बनवण्यासाठी. रन रेटमध्ये जाण्यासाठी या 4 धावा कमी आहेत. यावेळेचा हा चेंडू प्रहार केला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चुकीचं क्षेत्ररक्षण आणि पाहिजे होत्या त्या 4 धावा आणि त्या 4 धावा मिळाल्यात त्या सांगडे संघाला. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 42 धावा. हॅलो. तर या नक्कीच हायेस्ट स्कोअर तर या ठिकाणी झालेला आहे. यावेळेस प्रहार केलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात आणि हा चुकीचा क्षेत्ररक्षण. मिळाल्या बोनसच्या स्वरूपात या 4 धावा आणि या 4 धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46 धावा. तर 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 46 धावा. मला वाटतंय अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवर किती धावा येणार. यावेळेस फुल चेंडू जातोय स्कोअर रेख सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि 4 धावेने 50 धावा मात्र कंप्लीट झाल्यात त्या सौरांश एंटरप्राइजेस भैरवनाथ सांगडे संघाच्या. 50 धावा या ठिकाणी धाव पलकारावं लागल्यात. 51 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी ते सांगोर्ली संघाला. डीजे काय तुझं देऊल
साजतई फुल्लाले डोंगरान ग फुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान तर या क्षेत्रातून जाणारा संघ पण ताबडतोब बाहेर यायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर वळू या मैदानाकडे जिथे धावा झाल्यात 54 षटकामध्ये 51 धावांचं आव्हान असेल तो जिंकण्यासाठी सांगोर्ली संघासमोर. तर वळूया आमचे मराठीचे जबरदस्त समालोचक आमचे शिरोली गावचे आमचे परम मित्र रोशन पाटील यांच्याकडे. डीजे कंटिन्यू. फुल्लाले डोंगरान ग फुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान एक सरतान आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान थँक्यू डीजे जीतू. भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे आयोजित माजी सरपंच विसुंबे अध्यक्ष पनवेल तालुका कुस्ती संघटना माननीय श्री बळीराम दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे आपण भली मोठी स्पर्धा पाहता. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार सश्री अकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच माननीय श्री बळीराम दत्तात्रय पाटील चषक आणि त्यानंतर माजी सरपंच चषकाचा हा सुपर मंच आपण इथे पाहू शकाल. पाल लढत मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला आहे सांगोर्ली, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना हा सांगडे संघ पहिल्यांदा बॅटिंगच्या माध्यमातून पाहिला. आता मात्र सांगोर्ली टीमला जिंकण्यासाठी 51 धावा इथे बनवाव्या लागतील. 12.75च्या सरासरीनं धावा इथे काढाव्या लागतील. पहिल्या पूर्वार्धामध्ये 50 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहिल्या आणि 51 धावसंख्येचं टार्गेट तोडीत काढण्यासाठी सांगोर्ली टीमची पहिली सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवरती इथे रवाना होत असताना एका बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला अमर ठोकल इथे सज्ज असताना रोखठोक प्रतिउत्तर देण्यासाठी ही पहिली कर्मवीर आणि धर्मवीर जोडी. तर पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना सांगली टीमचा मंगेश पाटील इथे सज्ज होतोय. यष्टिरक्षक सुधीर पाटील जबरदस्त कार्य पहिल्याच बॉलवरती अजमावतोय आणि देखना असा झेल पहिला झटका सांगोर्ली टीमला. सायंकाळचे हे सत्र क्रिकेटसाठी अतिशय पोषक असतं. मात्र जेव्हा फलंदाजी घडली जाते तेव्हा मात्र खूप वेळेला कर्दनकाळ ठरणारा कार्यसुद्धा आपण सातत्यानं पाहतो आणि तेच घडलं गेलं. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग मूडमध्ये असताना फलंदाज सागर पारधीला मात्र माघारी जावं लागलं. तर नवीन बॅट्समन येतोय केतन देशमुख. नेहमीच यष्टिरक्षक म्हणून एक चांगली भूमिका केतन देशमुखच्या माध्यमातून आपण पाहत असतो सांगोली टीमच्या माध्यमातून. आता मात्र वन डाऊनला आल्यानंतर आक्रमक पद्धतीनं धावसंख्येचा आक्रोश त्याला इथे खेचावा लागेल. गोलंदाज तयार.
राईट मोड द विकेट. पहा चेंडू पडल्यानंतर फुटबॉल बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावसंख्या क्रमांक पहिली आणि अकाउंट मात्र खोललं जातंय. सांगोली टीमचं बिना मेहनतीची धाव मात्र दान केली गेली महेश पाटीलच्या माध्यमातून. पहा इथे प्रहार केलाय मंगेश पाटील इथे पाहायला मिळतोय आणि मंगेश वरती प्रहार बाजी. चेंडू सीमा पार षटकार. पा इथे आक्रमक पद्धतीचा खेळ साकार करत असताना बॅटिंग मार्कवर केतन देशमुख आल्या प्रहारबाजी दाखवतोय. नेक्स्ट बॉल जोराचा अपील पंचांच्या माध्यमातून मात्र उधळून दिलं गेलं. पा प्रत्येक बॉलवरती आक्रमक पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नॉन सेकंडचा खेळाडू अमर ठोकळ त्याला सांगतोय की मिडविकेटच्या दिशेने फटकेबाजी मात्र तू जारी करावी. मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका लगवत असताना मात्र डॉट बॉलची समाप्ती केतनच्या माध्यमातून. फ्रंट फुटला गेल्यानंतर मोठा फटका इथे ठोकायचा होता. फलंदाज होते केतन देशमुख मात्र लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. बॅटची कडा झटका क्रमांक 2 सांगोली टीमला. माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला. माझ्या प्रेमाची शपथ तुला नको सोडून जाऊ मला. थँक्यू डीजे. पहा प्रवास गाठण्यासाठी एक खेळाडू पुढे सरसावले मात्र मध्येच या सेकंड इनिंग मध्ये आपली खेळी सोडून मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपण सागर पाटीलला पाहिलं आणि त्यानंतर केतन देशमुखनं षटका ठोकला म्हणे मात्र 2 चेंडू त्याच्या माध्यमातून आपण डॉट पाहिले. कारण 1 विकेटचं पतन पाहतो आपण या ओव्हरमध्ये. टोटल 2 गडी बाद होताना मंगेश पाटीलच्या षटकामध्ये धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते 7 रन स्कोर कार्डवरती. या मॅचमध्ये सत्ता कोण गाजवणार हा मोठा प्रश्न. ओहो सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असतात. तो ताज राखण्यासाठी सांगुर्ली आणि सांगडे 2 संघ एकमेकांविरोधात इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. पहा नेक्स्ट बॉल मंगेश पाटील इथे सज्ज आहे आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा कार्यकाल इथे झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद सांगुर्ली जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. पा इथे पाहू शकाल पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 7 धावा धावपटलावरती पाहतो. पा सोमनाथजी दुसऱ्या चेंडूवरती आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर सुद्धा धावा इथे रोखल्या गेल्या. पा पहिली मॅच पाहिली होती आपण श्री गणेश मोहो विरोधात देवांश 11 चिंचपाड आणि तब्बल मोहो संघ 6 तास विश्रांती करतो. आता त्यांना आपले शरीर गरम करावं लागेल. जेव्हा जेव्हा 10 संघामध्ये संघ खेळतो तेव्हा पहिली मॅच जिंकल्यानंतर खूप काही आराम मिळतो आणि हा आराम मिळाल्यानंतर आता त्यांना बॉडी इथे गरम करावी लागेल. 6 तासानंतर खेळण्यासाठी मैदानात उतरेल मोहो संघ. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदलला लॉंग ऑनच्या दिशेनं चांगला फटका टोळला मात्र जेल रमाकांत यांच्या माध्यमातून एक चांगली क्रांती. झटका क्रमांक 3. गावचे उपसरपंच प्रवीणची मात्र यांना विनंती करतो आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम.
पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 झटके पाहिले आणि त्यानंतर गोलंदाजीच्या बॉलवरती आपण आशिष पाटीलला पाहता आणि पहिल्याच बॉलवरती आपण विकेटचं पतन घडताना इथे आपण पाहू शकाल. धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती. 3 गडी बाद 7 धावा धावपटलावरती लागल्या. म्हणजेच सांगोली टीमला 7 ही धावसंख्या लकी नाही मित्र म्हणेन, कारण 7 या धावसंख्येवरती 3 फलंदाजांनी 7 सोडली. हेच मात्र कर्दन काल ठरलं गेलं. 5 जलद गतीनं इथे रन मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 रन्स धावसंख्या आकार घेते. संघ जाऊन पोहोचतो टोटली सांगोली टीम 9 धावा धावपटलावरती. एकेरी धावसंख्येमध्ये अजूनपर्यंत डगमळताना आपण पाहू शकाल सांगोली संघ. त्यांच्या विरोधात गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण सांगली टीमला पाहतो. पहिल्या फेरीमध्ये चांगल्या पद्धतीचे खेळ साकार करणारे हे 2 दिग्गज संघ आमने सामने इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आशिष पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. चेंडू क्रमांक 3 एक युवा जिगरबाज हा खेळाडू. ओहो रिंगण मात्र तोडता आलं नाही. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. तत्वर मात्र 1 रन सिंगलच्या स्वरूपामध्ये परिपूर्णपणे प्राप्त केल्यानंतर दुहेरी अंकामध्ये पडाव करत असताना गावदेवी 11 सांगोर्ली त्यांच्या विरोधात जय चेरोबा सांगडे संघ गोलंदाजीच्या भोल्यावरती. जास्तीत जास्त आपण घाई करणं गरजेचं असेल. ऑफिशियल पंच आपण तंबी द्या फिल्डिंग करणाऱ्या सांगली टीमच्या संघनायकाला. वॉट बॉलिंग इथे डॉट बॉलची समाप्ती. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मात्र खेळू दिला जात नाही. डॉट बॉलची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजीचं आकलन इथे पाहायला मिळत असताना धावसंख्येला स्थगिती. 10 धावा धावपटलावरती. गोलंदाज तयार आशिष पाटील. एक आतिशी पारी त्याच्या माध्यमातून फलंदाजीच्या वतीनं आपण पाहिली. मात्र गोलंदाजी सुद्धा तितकीच घातक भेदकता सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. झटका क्रमांक 4 गावदेवी 11 सांगोर्ली टीमला. हॅलो. तर या ठिकाणी मोहोगावचे उपसरपंच प्रवीणदादा म्हात्रे आपण आमच्या समालोचन कक्षावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी आमचे गौरी स्पोर्ट्सचे एक यशस्वी आयोजक राजेश कातारा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर त्यांचं या ठिकाणी माजी उपसरपंच SP भोपी यांच्या शुभ हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. 13 चेंडू 41 रन्स इथे बनवायच्या आहेत फलंदाजीच्या माध्यमातून गावदेवी 11 सांगोली टीमला. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं. गतीनं मार खाला आणि इथे मात्र डॉट बॉल गेला. पहिल्या 2 ओव्हरचा कार्यकाळ इथे झाला समाप्त आणि 2 ओव्हरच्या खेळीनंतर 4 गडी बाद गावदेवी 11 सांगोली जाऊन पोहोचतो धाववरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता. धन्यवाद. तर या ठिकाणी एक गौरी स्पोर्ट्स नेवालीचे यशस्वी आयोजक राजेश कातारा साहेबांचं या ठिकाणी स्वागत समारंभ झालं आहे. तर प्रवीणदादा म्हात्रे या आपण आयोजकांकडून आपल्याला कॉल आहे. प्लीज मोहोगावचे उपसरपंच आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. प्रवीणदादा म्हात्रे या, आपली जागा आमच्या मंचावर आहे. प्रवीणदादा म्हात्रे यायचं आहे. तर कंटिन्यू. प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती इथे केला जातो. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने इथे येताना पाहतो. त्यानंतर साईप्रीतच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतो, या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतो, त्या सर्वांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. भैरवनाथ मैदान विसुंबे क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज असताना 12 चेंडू 41 समीकरण. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या भोल्यावरती गोलंदाज पाहायला मिळेल चेरोबा 11 सांगडे टीमचा. या ठिकाणी मोहोगावचे उपसरपंच प्रवीणदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आमच्या भैरवनाथ क्रिकेट संघच्या वतीने सहर्ष स्वागत. तिसरा गोलंदाज विनय गाताडे इथे सज्ज असताना पहिला बॉल त्याच्या माध्यमातून डॉट. दुसरा बॉल इथे फलंदाजापासून दूरवरचा आखला गेला. फुटबॉल चेंडू बाहेर वळल्यानंतर पंचांनी मात्र दंडित घोषित केला गेला.
व्हाईट बॉल अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या मात्र आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 4 गडी बाद 11. येणारे 11 चेंडू 40 समीकरण. गोलंदाज तयार विनय गाथाडे सज्ज असताना नेक्स्ट बॉल राईट मोड द विकेट. पहा यष्टीरक्षक सुधीर पाटील सुसज्जपणे यष्टांच्या मागे त्याचं कार्य मात्र अतिशय अबोल पाहायला मिळते. आणि इथे पाहू शकाल विकेटचं पतन क्लोज किपिंग काय असते ना हे सुधीर करून आपण शिकावं. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी मोहगावचे उपसरपंच प्रवीणदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत समारंभ विचोमा गावचे माजी उपसरपंच आणि विपुल एंटरप्राइजेसचे ओनर भरत शेठ पाटील उर्फ बीडी पाटील यांच्या शुभ हस्ते मोहगावचे उपसरपंच प्रवीणदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्व पाहुण्यांचा आदर तिथे सत्कार सोहळा माईचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना मात्र इथे यथोचितपणे सन्मानित केले जात आहे. आपण स्क्रीनवरती हे व्यक्तिमत्व पाहू शकाल. येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 40 समीकरण. पुढचा चेंडू काय क्लोज किपिंग इथे घडली जाते. सुधीर पूर्णपणे मनमोहित मात्र करतोय. आपल्या यष्टांच्या मागे कार्य कशा पद्धतीनं साकार करावं ना याचं उत्तम उदाहरण त्याच्या माध्यमातून साकार केले जाते. ओहो लाजवाब काबिल तारीफ दहशत दरारा पोटेन्शियल त्याच्या माध्यमातून इथे सिद्ध केले जाते. गोलंदाज विनय गाताडे पुन्हा इथे सज्ज असताना ओहो आता फटका फसतो की काय. आवाक्याच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे ठोकलाय 6 रनसाठी षटकार. इथे क्रिकेटचं मादक सौंदर्य ती प्रस्थापित करत असताना बॅटिंग मार्कवर गणेश पारधी आता मात्र आक्रमक होतोय. 8 चेंडू 34 समीकरण. षटकार चौकार हे गणित आता साधावं लागेल. नेक्स्ट बॉल राईट मोड द विकेट. पहा आता लाईन लेन पाहावी लागेल की का असं वाटू लागले. मात्र 1 रन परिपूर्णपणे कंप्लीट. 1+1 2 रन्स नशिबाचे असतील मी तर म्हणेन. गावदेवी 11 सांगुर्ले टीमला धावसंख्येची जमापुंजी. धावसंख्या मात्र आकार गेली संघ जाऊन पोहोचेल टोटली 19 रन स्कोर कार्ड वरती. येणारे 8 चेंडू 32 समीकरण. आ देखे जरा किसमे कितना है दम. आणि अंतिम क्षणाला मात्र दमकम कोणाची पाहायला मिळेल हे सुद्धा पाहावं लागेल. या ओव्हरमधील चेंडू खूप काही इम्पॉर्टंट घडले जातील. हे 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं टोलवले तर गावदेवी 11 सांगोली टीमचा इथे गाजा वाजा पाहायला मिळेल. मात्र गोलंदाज दहशत दरारा इथे प्रस्थापित करेल का. ओहो सुपर स्ट्रोक कमालीचं बेमिसाल फिल्डिंगचं कार्य प्रणित पाटील आपलं प्रतिबिंब इथे उमटवतोय. गुड फिल्डिंग गुड एफर्ट मी तर म्हणेन. चांगल्या पद्धतीचा प्रयत्नाचा हा कार्यकाळ त्याच्या माध्यमातून गाजवला गेला. धावसंख्या 2 आकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतो 21 रन्स 5 विकेट लॉस. सांगुर्ली टीम 7 चेंडू 30 समीकरण. या चेंडूवरती षटकार चौकार हे गणित खेचावं लागेल. बॅटिंग मार्कवर मिलिंद वाघमारे डरकाली फोडेल का. ओहो सुरेख फटका आहे. फिल्डर तैनात रमाकांत यांच्या माध्यमातून चेंडूची पकड तत्पर फक्त सिंगल. दुसरीचा प्रयत्न फलंदाज इथे सुरक्षित रीतीनं इथे मात्र घरामध्ये घर वापसी करताना पाहू शकाल. 2 धावसंख्या आकार गेली संघ जाऊन पोहोचेल 23 वरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 समीकरण.
6-28 समीकरण जबरदस्त स्पर्धा भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे यांच्या माध्यमातून इथे साकार केली जातीये. व्यवस्थापक वर्ग भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे आणि ग्रामस्थ मंडळ विसुंबे. आमचे या स्पर्धेसाठी विशेष योगदान बैराम शेठ पाटील आणि त्यानंतर भरत पाटील आमचे बीडी असतील, त्यानंतर विनोद भोईर, अजित भोईर, अतुल भोईर, विनायक म्हात्रे आमचे जॉन्टी असतील, अविनाश पाटील आणि विनायक भोईर यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आमची क्षमता आमची कुवत ओळखून आम्हाला संधी दिल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ विसुंबे आणि भैरवनाथ क्रिकेट संघ विसुंबे आणि त्यानंतर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर आपलं मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. ओहो, गतीमध्ये परिवर्तन केला गेला, फटका का खेळला नाही या प्रश्नांची इथे मात्र उत्तर द्यावी लागतील. बॅटिंग मार्कवर गावदेवी 11 सांगोली टीमचा गणेश पाटीलनं सर्वात मोठी घोडचूक केली. मी तर म्हणेन आता फनफुटला गेलाय. ऑन ड्राईव्हचा फटका इथे कन्वर्ट केला गेला. 2 रन्स चपलाईनं परिपूर्णपणे इथे प्राप्त केल्या गेला. आता समीकरणाकडं पाहायचं झालं तर 4-28 आता मात्र नो एक्सामेंट. 4-26, 5-28 हे समीकरण तय करायचं होतं. आता मात्र 2 इथे आघाडी पाहायला मिळते. 4-26 आणि इथे मात्र मोक्याच्या क्षणी फटका मजबूत पाहायला मिळतोय. सीमा पार षटकार. याद करना ये रंग प्यार करना ये याद करना ये रंग प्यार करना. 3 चेंडू 20 धावा. पहिल्या चेंडूवरती फटका का खेळला नाही या प्रश्नांची उकळ मात्र संघनायकाला द्यावी लागतील. आता मात्र चेरोबा 11 सांगडे टीमचा आता गाजावाजा घडताना पाहतो, कारण त्यांनी मात्र पूर्णपणे दबदबा हा प्रस्थापित केला गेला. मो टीमचा स्कॉट मात्र इथे सज्ज असेल. पूर्णपणे गरमागरमीचं क्रिकेट शेवटच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची मात्र आवश्यकता असेल. यू आर द वॉचिंग द वन साइड मॅच. नो एक्साइटमेंट. सामन्यामध्ये मजा नाहीये. काय दमदार आपण स्पर्धा इथे अनुभवता. वर्षाची परंपरा ही ना खंडित होऊ देणार. अगणित परिश्रमाची सांगड आम्ही इथे हो घालणार. बलिरामरावांची अथक मेहनत ते समाजासाठीच राबणार. क्रीडा असो समाजकारण ते जिद्दीनं कार्यव्याप्ती करणार. कारण ग्रामस्थ मंडळ विचुंबे आणि भैरवनाथ क्रिकेट संघाची त्यांना अविरतपणे इथे साथ पाहायला मिळते. रॉयल थाटामध्ये हे आयोजन सरपंच चषकाचा हा सुपर मंच इथे घडताना चेन्नईवरून इथे मात्र शुभेच्छा येत आहेत. सूर्यकांत पाटील यांच्या माध्यमातून सांगडे टीमला इथे शुभेच्छा येतात आणि सांगडे टीम इथे विजय रथ मात्र अविरतपणे पेळताना जे शिवधनुक्ष त्यांना पेळायचं होतं. स्वरांश इंटरप्राइजेसचे सनी तुपे यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगले योगदान या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या वतीनं आपण सुद्धा एक संघ पाहतो. तो संघ म्हणजे सांगडे संघ.